मराठा समाजाच्या आंदोलनाला गिरगाव चौपाटीपासून सुरुवात झालेली आहे आणि आपण पाहतोय की सगळे हे मोर्चेकरी जे आहेत ते वर्षा बंगल्याकडे जाण्यासाठी पुढे पुढे सरकत आहेत। तुम्ही मोर्चाला सुरुवात केलेली आहे, चालत निघालेले आहात, मात्र पुढच्या टप्प्यामध्ये पोलीस अडवतील असं दिसतंय। मराठा समाजाला 50% जात ओबीसी मधून आरक्षण पाहिजे, मराठा म्हणून पाहिजे। यासाठी आम्ही रितसर मायबाप सरकार असलेल्या शिंदे फडणवीस आणि अजित पवार सरकारला विनंती केली। त्यामुळे आज वर्षा बंगल्यावर मायबाप सरकार न्याय द्यावं म्हणून आम्ही निघालोय। पोलीस प्रशासनच काम करेल, आम्ही न्याय मागतोय, त्यांनी न्याय द्यावं। तरी गनिमी कावा पद्धतीने वर्षा बंगल्यावरती पोहोचतील असं सांगितलं जातंय, ते तुमचे सहकारी आहेत का? हे बघा, हे वर्षा बंगल्यावर आम्ही निघालोय न्याय मागण्यासाठी निघालो। हे फक्त झाकी आहे, पिक्चर बहुत बाकी आहे। प्रमुख मागणी हीच आहे की ओबीसीच्या कोट्यातून तुम्हाला मराठा समाजाला आरक्षण मिळावं, मात्र दुसरीकडे कुणबीचं आरक्षण मिळावं, कुणबीचं सर्टिफिकेट मिळावं यासाठी सुद्धा आंदोलन होताना पाहतोय। दोन वेगवेगळी आंदोलनं मराठा समाजाची उभी राहिलेली आहेत महाराष्ट्रामध्ये, दोघांच्याही मागण्या वेगवेगळ्या आहेत। बघा, वेगळी मागणीचा प्रश्न येत नाही। आम्ही अनेक वर्ष झालं आंदोलन करतोय, सरकारकडे न्याय मागण्यासाठी आंदोलन करतोय। मराठा समाजाला मराठा म्हणून आरक्षण पाहिजे, आमची पूर्वी भूमिका आज बी आहे। नवीन काय? मुख्यमंत्र्यांना भेटणार आहात का किंवा उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळातील वरिष्ठ नेते मंडळी यांना भेटून ही मागणी सांगितलेली आहे का यापूर्वी? आता आंदोलनाच्या भूमिकेमध्ये आहात, मात्र पुढचं पाऊल काय? असो किंवा विरोधक असो, हे सगळेजण मराठा समाजाला गाजर देतात। त्यामुळं शिंदे साहेबाला आम्ही सर्वस्व सांगतोय, तुम्ही मायबाप सरकार आहात, तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुम्ही सर्व आहात, आम्हाला न्याय द्या। जरांगे पाटील हे तुमचे चळवळीचे सहकारी आहेत, त्यांनी जे आंदोलन उभं केलं त्याला सुद्धा मोठा प्रतिसाद मिळतोय। ठिकठिकाणी सभा होत आहेत, त्यांचं जंगी स्वागत होतंय, ते समाजातीलच लोक स्वागत करताना पाहायला मिळत आहेत, मात्र त्याकडे कसं पाहताय तुम्ही? हे बघा, मराठा समाजाचे आंदोलन महाराष्ट्रामध्ये चारी दिशेला आहेत, मध्ये आहेत। मराठा समाजाचा अंदाज कुणी बांधायचा नाही। आता न्याय द्यायच्या भानगडीत सरकार आणि विरोधकांनी पडावं, एवढंच मी या ठिकाणी सांगेन। जरांगे पाटील यांच्याशी मुख्यमंत्री स्वतः बोललेले होते, मंत्रिमंडळातील अनेक नेते मंडळी त्यांचं उपोषण सोडवण्यासाठी तिथे पोहोचलेले होते आणि त्यावेळी एक समन्वय साधल्यानंतर हे उपोषण त्यांनी मागे घेतलेलं होतं। 1 महिन्याचा अल्टिमेटम त्यांनी दिलेला आहे, मात्र त्यापूर्वीच तुम्ही आंदोलनाच्या भूमिकेत घुसलेला आहात, कसं पाहता या सगळ्या? हे बघा, आम्ही आजचं नवीन आंदोलन नाही, तुळजापूर ते मुंबई आम्ही पायी चालत 31 दिवस आलो होतो। 96 दिवस या आझाद मैदानावर आम्ही बसलोय। जे मागणी समाजाने पूर्वी केली तेच आम्ही केलेली आहे, त्यामुळे तेच मागणी संविधानिक आहे, म्हणून या ठिकाणी आम्ही वर्षावर निघालो। पाहतो की हे मराठा समाजाचे सगळे आंदोलक जे आहेत ते आता सेल्फी पॉईंट परिसरामध्ये पोहोचलेले आहेत आणि इथेच पोलीस त्यांना आता ताब्यात घेण्याची कार्यवाही जी आहे ते करणार आहेत। मात्र त्यापूर्वी घोषणाबाजी मोठ्या प्रमाणामध्ये होताना दिसते। 1 मराठा लाख मराठा अशा पद्धतीची घोषणाबाजी करत हे सगळे आंदोलक जे आहेत ते वर्षा बंगल्याच्या दिशेनं सरकताना पाहायला मिळत आहेत। मात्र पोलिसांनी आता ताब्यात घेण्यासाठी या ठिकाणी मोबाईल व्हॅन जी आहे ती लावलेली आहे आणि कदाचित या सगळ्या आंदोलकांना इथून ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला नेलं जाईल अशी काहीशी चित्र पाहायला मिळत आहेत। हे आपण पाहतोय मोबाईल व्हॅन जी आहे ती या ठिकाणी लागलेली आहे आणि या मोबाईल व्हॅनमध्ये आता सगळे मराठा आंदोलक जे आहेत ते त्यांना ताब्यात घेण्याची कारवाई करू शकतात। पुढच्या टप्प्यामध्ये आपण पाहतो की पोलिसांनी या सगळ्या परिसरामध्ये मोठा बंदोबस्त आहे तो लावलेला आहे आणि थोड्याच वेळामध्ये जेव्हा हे पुढे जाण्याचा प्रयत्न करतील त्यावेळी या सगळ्या आंदोलकांना ताब्यात घेण्याची कार्यवाही पोलिसांकडून केली जाईल। वर्षा बंगल्यापर्यंत जाण्याच्या ठाम भूमिकेवरती हे सगळे आंदोलक होते आणि त्यासाठी आता पाहतो की त्यांना जो आखून दिलेला पट्टा होता किंवा रस्त्यावरचा काही फुटपाथवरचा भाग होता तिथून हा मोर्चा पुढे पुढे सरकत होता आणि त्यासाठी पोलिसांनी हे सगळं बॅरिकेटिंग करून ही दोरी बांधून या ठिकाणी एक मार्ग तयार केलेला होता आणि याच मार्गाच्या मधून इथपर्यंत त्यांना येऊ दिलं होतं। मात्र आता पुढच्या टप्प्यामध्ये त्यांना जाऊ दिलं जाणार नाही, तर त्यांची ताब्यात घेण्याची कार्यवाही जर त्यांनी आक्रमक भूमिका घेतली तर पोलिसांकडून केली जाणार आहे। वरिष्ठ पोलीस अधिकारी या सगळ्या परिसरामध्ये आहेत आणि घोषणाबाजी मराठा बांधवांकडून होते। 1 मराठा लाख मराठा या घोषणाबाजीमध्ये हे सगळा मोर्चा जो आहे तो केला जातोय। मात्र सगळ्यात महत्त्वाचं, मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीशी आमचं अजिबात समर्थन नाही आणि त्यांनी केलेली मागणी ही वेगळी आहे। मात्र आमची मागणी हीच आहे की ओबीसीच्या कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण दिलं जावं आणि त्यासाठी हे सगळे मराठा बांधव जे आहेत ते आता गिरगाव चौपाटीजवळच्या जो सेल्फी पॉईंट आहे तिथे पोहोचलेले आहेत। जवळपास 100 ते 150 मीटर त्यांना चालू दिलेलं आहे, मात्र पुढच्या टप्प्यामध्ये त्यांना आता जाऊ दिलं जाणार नाही। पोलिसांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे त्यांनी जर इथंच जाऊन शांततेमध्ये हे आंदोलन संपवलं तर मात्र त्यांना ताब्यात घेतलं जाणार नाही। मात्र पुढे जाण्याचा प्रयत्न जर त्यांनी केला
तर त्यांना ही ताब्यात घेण्याची कार्यवाही ही केली जाते। पोलीस आपल्या तयारीमध्ये आहेत, त्यांना ताब्यात घेण्याच्या तयारीमध्ये पोलिसांकडून सगळी ही उपाययोजना करण्यात आलेली आहे। अनेक मोठ्या मोबाईल व्हॅन्स या परिसरामध्ये आधीपासूनच सकाळपासून मागवण्यात आलेल्या होत्या आणि हे आंदोलन आता पुढे सरकताना पाहतोय। मात्र त्यापूर्वीच इथेच यांना ताब्यात घेतलं जाईल असं काहीसं चित्र या सगळ्या परिसरामध्ये निर्माण झालेलं आहे। स्वतः पोलीस उपायुक्त मोहित गर्ग या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या देखरेखीखाली मराठा समाजाच्या या आंदोलनाला कुठल्याही पद्धतीचं कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी शांततेने त्यांच्याशी समन्वय साधला आणि काही मीटर चालू दिलेलं होतं, तशी परवानगी दिलेली होती। मात्र पुढच्या टप्प्यामध्ये 3 बत्ती मार्ग आहे आणि तिथे नंतर सह्याद्री आणि वर्षा बंगला ही शासकीय इमारती आहेत, बंगले आहेत आणि त्यामुळे तिथपर्यंत हे सगळे आंदोलक जाऊ नये, अन्यथा कायदा आणि सुव्यवस्था मोठा प्रश्न जो आहे तो निर्माण होऊ शकतो आणि म्हणून या सगळ्या आंदोलकांना इथंच ताब्यात घेण्याची कार्यवाही जी आहे ती केली जाऊ शकते असं काहीसं चित्र या सगळ्या परिसरामध्ये निर्माण झालेलं आहे। पोलीस अजूनही त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतायत, समन्वय साधण्याचा प्रयत्न करतायत की हे त्यांनी आंदोलन शांततेमध्ये संपवावं। मात्र घोषणाबाजी होताना पाहायला मिळते आहे आणि वर्षा बंगल्यापर्यंत पोहोचण्याची आक्रमक भूमिका जी आहे ती त्यांनी घेतलेली आहे आणि त्या मागणीवरती सगळे आंदोलक जे आहेत ते ठाम आहेत। मनोज जरांगे पाटील यांचं मोठ्या प्रमाणामध्ये जरी महाराष्ट्रामध्ये सभा होत असल्या, त्यांची मागणी जरी रास्त असल्या आणि काही मराठा बांधव त्यांच्या सोबत जरी असले तरी मात्र मराठा समाजाला मराठा म्हणूनच आरक्षण मिळायला हवं आणि ते कायद्यात टिकणारं असावं अशा पद्धतीची मागणी जी आहे ती या सगळ्या आंदोलकांची आहे आणि एक मोठा वर्ग सुद्धा या मागणीसाठी महाराष्ट्रातून एकवटताना आपल्याला पाहायला मिळतोय। महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणावरून 2 वेगवेगळ्या मागण्यांची ही आंदोलनं जी आहेत ती उभी राहताना पाहायला मिळत आहेत। जरांगे पाटील हे एकीकडे महाराष्ट्रभर दौरा करतायत, अनेक ठिकाणी त्यांच्या सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय, मात्र दुसरीकडे जरांगे पाटील यांच्या भूमिकेशी आम्ही समर्थन देत नाही, त्यांची मागणी आम्हाला मान्य नाही आणि त्यामुळे मराठा म्हणूनच आम्हाला आरक्षण पाहिजे आणि ते कायद्यात टिकणारं